नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि याच संदर्भाने महाराष्ट्राचे दिग्गज आणि अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून नावाजलेले देवेंद्र फडणवीस साहेब हे उद्या बीड जिल्ह्यामध्ये बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच्यामध्ये बीडच्या रेल्वेची ते उद्घाटन करतात। परंतु या ठिकाणी मुळात तळागाळातील सर्व जनतेचे आणि रेल्वे प्रशासनाकडून जे काही कामं चालू आहेत तर त्या संदर्भातील असतील किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याचे असतील, रेल्वे पुलाची कामं असतील किंवा रेल्वेच्या ट्रॅकचे काही कामं असतील तर हे पूर्णपणे तडीला गेलेले नसताना ह्या रेल्वेचं उद्घाटन होतंय ही एक दुर्भाग्याची गोष्ट आहे। फक्त या ठिकाणी अनेक वेळा बीड जिल्ह्याला रेल्वे न येता अनेक वेळा वेळोवेळीचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं। लालू प्रसाद यादव 1975 ला या ठिकाणी रेल्वे मंत्री असताना त्यांनी या ठिकाणी बीडचं शिष्टमंडळ बीडमध्ये रेल्वे द्या म्हणून मागणीसाठी गेले। त्यावेळेस या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की या ठिकाणी आपको रेल चाहिए तो ये क्या हमारे सामने रेल है, आप लेके जाओ। या पद्धतीने या ठिकाणी आपल्या बीडकरांची हेळसांड सातत्याने होते आणि आज तसाच प्रश्न या ठिकाणी सुकळी गाव जे आहे तालुका या ठिकाणी केज आणि धारूर या ठिकाणी धारूर तालुक्यामध्ये सुकळी गाव या ठिकाणी जो सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न या ठिकाणी रस्त्यावरील जे उड्डाण पुलाचं जे काही काम आहे तर ते जाणीवपूर्वक या ठिकाणी रोखलेलं आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि हे आमरण उपोषण या माध्यमातून आमरण उपोषणातून जर जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यांची जी मागणी आहे तर ती सोडवली नाही, पूर्तता नाही केली तर निश्चितपणे या ठिकाणी गावकऱ्यांचं आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत। आणि म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड स्तरावर या ठिकाणी आमरण उपोषण करते जे आहे सर्व सुकळी गावचे ग्रामस्थ तर यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत नेमकं काय प्रश्न आणि हे कामकाज का बंद आहे। नमस्कार बाबा, काय अडचण आहे तुमची? अडचण म्हणजे येते की आता जे नगर बीड परळीचं काम चालू आहे त्या रस्त्यावर आमचं गाव आहे, तिथून पुढे आम्हाला इकडे हायवेला यावं लागत आहे। म्हणजे येण्यासाठी जे रस्ता आहे ते जे शेतकरी त्या लोकांनी ते रस्ता रोखून धरलाय, त्याच्यासाठी आम्हाला प्रश्न एकदम अत्यंत जिव्हाळ्याच्या वागणुकीसाठी रोज ये जा करावं लागत। मग त्याच्यासाठी आम्हाला प्रश्न आहे ते मांडायला लागलो तर आम्ही यांच्या समोर। काय मागणी आहे प्रशासनाकडे तुमची? प्रशासनाकडे मागणी आमची काहीच नाही, आमचा रस्ता फक्त करून द्या, आम्हाला कुठलंच काही त्यांची अपेक्षा नाही। आम्हाला रस्त्याची अडचण आहे, त्यासाठी आम्हाला फक्त रस्ता आम्हाला द्या, आम्हाला वाट काय द्या नका, आम्हाला आमची त्यांची अपेक्षा कुठलीच नाही। आता उद्या बीड जिल्ह्याच्या रेल्वे स्थानकावरती येऊन प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत, परंतु असे जे काही कामकाज रखडलेले आहे तर त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? अगोदर हे कामकाज पूर्तता केली पाहिजे का उद्घाटन केलं पाहिजे? आमचं काम करायला पाहिजे, पूल तयार करून द्या पाहिजे, आमचा पुन्हा उद्घाटन करायची आमची आज मुख्यमंत्र्याला आमच्या महाराष्ट्राच्या पुढारीवरून तुम्ही काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी आमचं काम करून द्यायची नंतर उद्घाटन करा। तेव्हा काय मागणी आपली सविस्तर? संपूर्ण गावकरी या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही काल 15 सप्टेंबर पासून सकाळपासूनच या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आमची एकच मागणी आहे आणि ती रास्ता आहे। आमच्या रस्त्यावरून जो तपोन फाट्यावरून सुकळीकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी रेल्वेचा उड्डाण पूल ओव्हरहेड ब्रिज जो असतो तो मंजूर आहे, प्रस्तावित आहे, त्याचं काम देखील रेल्वे विभागाने सुरू केलं होतं, परंतु काही लोकांच्या अडवणुकीमुळे ते काम ठप्प झालेले। आम्हाला कुठल्याच व्यक्तीचा, कुठल्याच गावाचा किंवा कुणाचाच विरोध करायचा नाही, आम्ही प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आमची मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत।
असा देखील आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी इशारा दिलाय आणि जर आमची मागणी लवकर मान्य नाही झाली तर सामूहिक आत्मदहन, सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा देखील आम्ही दिलेला आहे. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने पण त्याला मंजुरी दिलेली आहे, कामकाज चालू आहे. या ठिकाणी जे काम होऊ देत नाहीत, अडवणूक करणारे त्यांच्या काही जमिनी याच्यामध्ये जात आहेत का किंवा त्यांना काही त्यांचं आर्थिक नुकसान होते का, याच्या पाठीमागे काय भूमिका आहे? मला तसं सांगायला गेलं तर मला त्या लोकांची कीव येते, त्यांच्या बुद्धीची कीव येते की जो ब्रिज होतोय आमचा तिथं त्या ठिकाणी 12 मीटरचा रस्ता मंजूर आहे, संपादित आहे, जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी ब्रिज होतोय फक्त 7 ते 8 मीटर मध्ये. परंतु जर ब्रिज हाईट झाली, ब्रिजच्या बाजूला जे शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांसाठी जमीन वाहण्यासाठी, त्यांची जमीन कसण्यासाठी, त्यांच्या जमिनीतला शेतमाल बाहेर काढण्यासाठी जो साईटला सर्व्हिस रोड लागतो त्या सर्व्हिस रोडसाठी त्यांची जमीन संपादित करायची आहे, त्यांचीच जमीन संपादित करायची त्यांच्याच जमिनीसाठी आणि त्यांच्याच जमिनीसाठी त्याला मावेजा सुद्धा दिला जाणार आहे. तरी पण काही नेते पुढारी ज्यांची कुठल्याही एकही गुंठा जमीन जाणार नाही असे नेते पुढारी मुद्दामून या शेतकऱ्यांचे माथे भडकवून हा विरोध करायला लावतायत. काय भावना आहे तुमच्या? या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषण करतायत सर्व. आम्ही फक्त आम्हाला आमच्या हक्काचा ब्रिज पाहिजे आहे. आमच्या तिथून रेल्वे चाललेले आहे, तर रेल्वेच्या प्रत्येक गावाला असा दुसरीकडून रस्ता काढून दिला नाही, प्रत्येक ठिकाणी उड्डाण पूल झालेला आहे. तर आमची फक्त मागणी पुलाचीच आहे आणि तो पूल जो आहे तो पूल तिथं बनवायला पण चालू होता, पण काही लोकांनी तो अडवला, तो त्यांचा विषय आहे. पण शासनाने आम्हाला पूल त्या ठिकाणाहून करून द्यायला पाहिजे. तर आमच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आमच्या गावातील मुलं तपोन या ठिकाणी शाळेसाठी जातात, 3 किलोमीटर पायाने चढत, आडवा रस्ता करून दुसरीकडून जाणं शक्य नाही आणि त्या ठिकाणी न जाणून काही समाजकंटकांनी काही झालं, काही गोष्टी भविष्यात घडल्या तर ह्याला जिम्मेदार कोण असणार आहे या गोष्टींसाठी? त्याच्यामुळे आम्हाला आमचा स्वतःचा पूल पाहिजे आहे आणि 50 वर्ष झालं आम्ही ज्या रस्त्यावरून चालतो त्या ठिकाणून आम्हाला पूल पाहिजे. आम्ही काय दुसऱ्या ठिकाणून मागत नाही शासनाला पूल. आणि तो पुलाचं काम सध्या चालू होतं आणि पूल मंजूर आहे, पण काही नेते मंडळ असतील किंवा कोणी लोक असतील त्यांचा जो प्रश्न आहे, ज्यांनी अडवलाय त्यांचा विषय आहे. शासनाने कुणाची जमीन संपादित करायची असली करायला पाहिजे. त्यांचं बघून आम्हाला फक्त पुलाची मागणी आहे. मोठमोठ्याला एवढे मोठे शक्तीपीठ जातात, एवढ्या मोठ्याला जमिनी संपादित होतात आणि एवढा पुलाचा प्रश्न एवढा महाराष्ट्रामध्ये काय खूप मोठा असा विषय नाही. एवढा समजा गावाला पुलच नाही, रस्ताच नाही म्हणून जर कोणी म्हणत असतं ही गोष्ट चुकीची आहे. आता हे जे आहे प्रशासनाने उद्या 17 सप्टेंबर आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, तर ह्या दिनाच्या औचित्याने या ठिकाणी आमरण उपोषण होते. संपूर्ण गावकरी या ठिकाणी आहेत. आता कोणीतरी म्हटलं की चक्रा येऊन पडतायत या ठिकाणी. तर या ठिकाणी कालची पुढची भूमिका, या ठिकाणी कालपासून लोक उपाशी आहेत. कुणाच्याही पोटामध्ये अन्नाचा पाण्याचा कण नाही. आणि विषय म्हणजे असा आहे की आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो, तर आम्ही गावाकडून आम्हाला बातमी कळाली की आज आमचा सकाळी कुणीतरी समाजातल्या माणसाने आमचा रस्ता अडवला. ते रस्ता अडवल्यामुळे म्हणजे आम्हाला दिवसाही आज रस्ता लोक अडवायला लागलेत, तर उद्याच्या आमची परिस्थिती काय होईल? आम्हाला तिथून कोणी जाऊ सुद्धा देणार नाही ना. आज आम्ही इकडे उपोषणाला बसलेलं काही माणसाला कळलं तर त्यांनी आमच्या गावचा रस्ता अडवला डायरेक्ट स्वतःचा हक्काचा असल्यासारखा, तर आमच्या उद्याच्याला काय होईल? त्या ठिकाणी आम्हाला लोक जाऊ देत नाही. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःचा पूल पाहिजे आणि ज्या रस्त्यावरून आम्ही जातो त्या ठिकाणाहून पूल पाहिजे. आम्ही काय दुसरी कोणी एखादं काही शासनाला जागा संपादित करा म्हणून न झालो, तर आम्हाला दुसरी कोणी रोड द्या किंवा एखादा काय हो 4-5 हायवे द्या अशी थोडीच आमची मागणी. ज्या ठिकाणाहून पाहिजे आणि नाही जर शासनाने मान्य केली तर आम्ही सामुदायिक आत्मदहनाचा इशारा तुमच्या माध्यमातून आम्ही त्याला कलेक्टर साहेबांना देत आहोत. आणि कलेक्टर साहेबांनी सध्या आमचं म्हणणं थोडं ऐकून घ्यावं. आमचा मुद्दा की वेगळी कोण नाही, आमचा मुद्दा आमच्या रस्त्यावरून पुलाचा आहे. तुम्ही काय आम्हाला काय दुसरी कोण काय खूप मोठं तुम्हाला संपादित करून दुसरी कोण तुम्हाला द्यायचं नाही. आम्हाला ज्या ठिकाणाहून आमचा रस्ता आहे त्या ठिकाणाहून तुम्ही आम्हाला पूल द्यावा. आणि काम त्या ठिकाणाहून चालू झालेलं होतं, चालू झालेलं असताना काही लोकांच्या माध्यमातून अडवण्यात आलं. लगेच कलेक्टर साहेबांनी पाहणी करून काम बंद केलं. हे काम तात्काळ चालू व्हावं. जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण सोडणार नाही. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.